नमस्कार. मी सौरभ पाटील. नमस्कार, मी रश्मी मरडी. अरुणाताई ढेरे यांना 69 वर्ष पूर्ण होऊन 70व्या वर्षात पदार्पण त्या करतात. तर त्या निमित्ताने 69व्या वाढदिवसानिमित्त 69 अरुणाताई ह्या उपक्रमाअंतर्गत अरुणाताईंनी लिहिलेलं एक करुणाष्टक आम्ही आत्ता सादर करतो. उतरून हळू येते संधिकालीन माया, स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया. झरझर स्मरणाची रेघ जाई धुक्यात, मनभर कवितेचा मांडला मी आकांत. पदर भरून वारा गर्द काळोख डोळे, पदर भरून वारा गर्द काळोख डोळे, घरभर झुकलेले उंच आभाळ गेले. किण किण हिरवे जे स्वप्न हातात होते, पिचत पिचत तेही खोल मांसात जाते. क्षण क्षण जगलेला होत प्राणात गोळा, अरुण फिरून येई इंद्रियांना उमाळा. अनुभव नवलाचे स्वप्न सारून आले, हळूहळू कळते की काही नाही कळाले. गडद गडद झाले सावळे मेघ काळे, गडद गडद झाले सावळे मेघ काळे, लुक लुक हृदयाची चांदणी त्यात हाले. सगुण म्हणून घ्यावे शब्द तेही रिकामे, अवघड मन त्याचे दुःख कोणास ठावे. नितळ गगन पात्री लागता चंद्र ज्योती, कितीक हरवलेले छंद भेटून जाती. खळबळ हृदयाची दाखवावी कुणाला, झडून झडून पाखे अर्थ राहे उशाला. झिरमिर क्षितिजाचे काठ जाती भिजोनी, अडत वळत वाहे संथ काळोख पाणी. बहरून घळलेल्या लक्ष तारा जळात, लवलव रचनेचा बंध येना मनात. पद पद खुडताना कोण सायास व्हावे, गुण गुण करताना कान गाणे जुळावे. सहज सुचून जावे कोवळे मर्म काही, तरल अशी अवस्था काय भाग्यात नाही. मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता, मिटवून सुख माझे मी उभी स्तब्ध आता. अपरिमित कृपेचा रे टिळा लाव माथा, अपरिचित उदासी खोल प्राणात जागो. प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो. प्रभु तव करुणेचा
दीप शब्दात लागो. अरुणाताईंकडून गेली इतकी वर्ष सातत्याने साहित्य सेवा घडतीये. साहित्य सेवा घडतीये असं म्हणण्याचं कारण म्हणजे हे करुणाष्टक. खरं. सृजनशक्तीला आर्ततेने तळमळीने घातलेली साद, तिला केलेली प्रार्थना. ही कविता म्हणजे फक्त एक कविता नाहीये. करुणाष्टक तिला का म्हणलंय? म्हणजे रामदास स्वामींची करुणाष्टक आणि हे करुणाष्टक यात साम्य जर काही असेल तर ते मला जाणवलेलं साम्य म्हणजे ती एक आर्त हाक, कुठल्या तरी शक्तीला मारलेली एक आर्त हाक. म्हणजे रामदास स्वामींच्या करुणाष्टकांमध्ये ती रामाला जर असेल तर ह्या कवितेत त्या सृजनशक्तीला मारलेली आर्त हाक आहे आणि तिला तुम्ही पूर्णतः शरण गेल्याशिवाय तुमच्या हातनं काहीतरी नवीन सृजन काहीतरी घडवू शकत नाही. हे आपल्याला ह्या कवितेच्या शेवटापर्यंत आल्यावर लक्षात येतं. आणि तुम्ही पूर्ण या कवितेचा प्रवास जर बघितला तर त्यात असं लक्षात येईल की संधिकालापासून काळोखापर्यंतचा जसा एक दृश्य स्वरूपातला जो प्रवास आपल्याला दिसतोय, तसंच त्या कवयित्रीच्या आत चाललेले जे काही विचार असतील, म्हणजे त्यातनं कुठल्याही कलाकाराची एक धडपड असते की मला हे सुचायला हवं, मला हे यायला हवं, मला माझ्या आतनं तसं काहीतरी लिहिलं जावं. पण ती धडपड जेव्हा असते तेव्हा तसं काही सुचत नाही. जेव्हा तुम्ही त्या कलाकृतीला शरण जाता किंवा त्या शक्तीला शरण जाता, तेव्हा तुमच्या हातनं काहीतरी तसं घडण्याची धूसर शक्यता तरी तुम्हाला दिसायला लागते. कारण ह्यात त्यांनी लिहिलंय की सहज सुचून जावे कोवळे मर्म काही, तरल अशी अवस्था काय भाग्यात नाही. म्हणजे जो काही आत्तापर्यंतचा वरचा उहापोहा आहे किंवा ती जी उलघाल त्या कवयित्रीची चालू आहे, ते एवढं येऊन शेवटी त्या इथपर्यंत येतात की नाहीच होणार आहे का माझ्या हातनं काही चांगलं, माझ्या हातनं काही चांगलं लिहिलं जाणार आहे की नाही. आणि मग शेवटची ओळ यातली फार महत्वाची की प्रभू तव करुणेचा दीप शब्दात लागो. की आता मी पूर्णपणे शरण आहे तुला, तुझी इच्छा असेल, तुला द्यायचं असेल तर दे, नसेल द्यायचं तर हरकत नाही. इतका शरण भाव ह्या कवितेत व्यक्त झाला आणि अर्थात तो त्यांच्यामध्ये सुद्धा आहे, म्हणूनच तो ह्या कवितेत दिसतो.